शिवसेना भवनात ठाकरे गटाची आज महत्त्वाची एक बैठक पार पडली। विधानसभा निवडणुकीनंतर आता ठाकरे गटातून आउटगोइंग सुरू आहे। अनेक पदाधिकारी माजी आमदार पक्ष सोडून जात आहेत। नुकतेच माजी आमदार राजन साळवींनी देखील ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंकडून बैठकांवर बैठका सुरू आहेत। डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेतली जाणार आहे। शिवसेना भवनातील बैठकीला संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब यांच्यासह अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी संजय गडदे आपल्या सोबत आहेत। संजय, पक्षाचे जवळजवळ 14 नेते बैठकीला उपस्थित होते। डॅमेज कंट्रोल सुरू आहे, आता पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे सावध झालेत। काय सांगशील अधिक? नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे, या पक्षाला विधानसभा निवडणुकीनंतर मोठी गळती लागलेली आहे। नुकतेच कोकणातील जे माजी आमदार होते राजन साळवी यांनी देखील पक्षाला रामराम ठोकून जो आहे तो शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता। मात्र आता कुठेतरी हा डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे आहे ते पाऊल उचललं जात आहे। याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवन येथे देखील बैठक पार पडली। या बैठकीला उद्धव ठाकरे यांची जरी गैरहजेरी असली तरी मात्र शिवसेना पक्षातील जे प्रमुख 14 नेते नक्कीच संजय, आता हे डॅमेज कंट्रोल कसं रोखलं जातं ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।